मला आता दिसतोय. आवाज घोनस जातीचा साप आहे. कोणता? घोनस. इंग्लिशमध्ये रसल वायपर. भारत देशातला सगळ्यात विषारी साप. हेमोटॉक्सिक नावाचं विष राहतो. आता हा जर तुम्हाला चावला तर कधीच पट्टी नाही बांधायची. तुम्ही जशी पट्टी बांधता ना फिरती इथं, हा जर चावला का लक्षात आलं ना आता कसा दिसतो. नाक जर चावला तर बांधली तर चालत, पण हा जर चावला तर पट्टी बांधायची नाही, कारण तुमचा हात पूर्ण कापावा लागू शकतो, गँग्रेन होतं. आणि याचं विष काय करतं, जे आपलं रक्त आहे ना पूर्ण घट्ट करून टाकतं, दयासारखं जाम करून टाकतं. आता रक्त जाम झाल्यावर काय होईल माणसाचं? डायरेक्ट खतरनाक साप आहे, सगळ्यात विषारी. भारत देशातला सगळ्यात 1 नंबर विषारी साप. आणि चांगले चांगले सर्पमित्र पण पकडायला घाबरतो त्याला. याचं सगळं माहितीचं व्हिडिओ टाकलेलं मी इथं. कारण एकदम शांत डोक्याने पकडावं लागतं. थोडी जरी गडबड झाली ना आटोपला कार्यक्रम. आणि माणूस जर घाबरला तर 1 तासाच्या आतच तिचा कार्यक्रम आहे. नाही तर चावल्यानंतर 2.5-3 तास काही होणार नाही. तुम्हाला लाज जरी चावलं तरी तुम्ही घाबरायचं नाही, जरी चावलं तरी घाबरायचं नाही. घाबरलं तर गेलं, BP वाढतो. BP वाढल्यामुळे कार्यक्रम होतो. काय म्हणले? म्हणलं याचे पिल्ल वगैरे कुठले? हा साप डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. पिल्लांची संख्या सांगतो ना तुम्हाला, 70, 80, 90, 104 पर्यंत पिल्लं देऊ शकता. त्याचं रेकॉर्ड आत्तापर्यंत 104 पिल्लांचं. तर याची संख्या सगळ्यात जास्त आहे सापामध्ये. पण कशा ठिकाणी राहतो माहिती का? आता इथं विहीर आहे, त्याच्यामुळे तिथं थंड जागेसाठी किंवा काहीतरी खाण्यासाठी तो आला. पण हा लाकडं जे राहतात, लाकडं असे ठेवलेले, लाकडामध्ये बसतो हा जास्त करून. ते लक्षात ठेवायचं, लाकडामध्ये आग घालायचं पहिले. तर कुठं पण राहतो. असे आता हे जे पानं आहे याचा त्याचा कलर सेम आहे ना, सेम. म्हणून तो इथं आला. ओळखले जात नाही याच्यात, तुम्ही त्याच सारखं दिसतो सेम. नाही हे इतकं मोठं नाही ना. सरळ दवाखान्यात जायचं, हॉस्पिटलला सरकारीमध्ये जायचं. एक घोनस जर चावली तर नाक जर चावला ना तुम्ही, इथं हलकी एक पट्टी बांधायची, इथं एक बांधायची, इथं एक बांधायची, पण हलकी बांधायची, एकदम टाईट नाही बांधायची. आणि घोनस चावला तर बांधायची गरज नाही, फक्त धुवायचं हात साबणाने व्यवस्थित धुवायचा. घाबरायचं नाही, मनावर कंट्रोल ठेवायचं. 3-3.5 तास तुम्हाला काही नाही होणार, घाबरायचं नाही. सरळ हॉस्पिटलला जायचं, त्याच्यावर दुसरा इलाज नाही. इकडं लिंबाचा पाला आणि कोणतं मंदिर दुनियामध्ये साप चावल्यावर काहीच इलाज नाही, अँटी व्हेनम शिवाय. ते तुम्हाला दवाखान्यात
भेटतं बस. बाकी कोणी जर म्हणलं मी 20 उतरतो, 1000 म्हणलं मी 20 उतरतो, कोणीच उतरू शकत नाही. त्याला माझ्याकडे घेऊन या कधी. पट्टी बांधली तर ते कसं, ते फोटो दाखवले असते तुम्हाला, पूर्ण सडून टाकतं ते, पूर्ण पकडून जर फक्त हड्डीच दिसेल तुमची, स्किन पूर्ण गायब करून टाकते, गँग्रेन होतं.